एक्सरसाइज 1.1 मध्ये सेकंड क्वेश्चन आपलं स्टार्ट करायचं आहे. सेकंड क्वेश्चन काय बघा, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. ठीक आहे, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन त्याचं करायचं आहे. स्टेटमेंटचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करायचं आहे. पहिला स्टेटमेंट काय, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. कसं लिहायचं बघा. सेकंडचा फर्स्ट आन्सर 1. लेट पी बी नागपूर इज इन महाराष्ट्र. आणि क्यू, या पहिल्या पार्टला पी म्हणतो, दुसऱ्या पार्टला क्यू म्हणतो. चेन्नई इज इन तमिळनाडू. Therefore, सिम्बॉलिकली याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं लिहू शकतो बघा. पी ए बेटा, दोन सिंपल स्टेटमेंटला जोडणारा लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला इथे, अँड आहे. अँडला आपण कसं रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, हे आन्सर झालं पहिल्याच लिहून. डबल एल आहे, सिम्बॉलिक आहे. झालं बेटा. बाकी सगळे क्वेश्चन असेच लिहायचे का. आता सेकंड वन झालं काही लिहिलं का. सेकंड वन, सेकंड वन बघा, ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोसेलेस. लेट ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि क्यू स्टेटमेंट काय लिहू, और आयसोसिलेस. आयसोसिलेस म्हणजे काय, ट्रायंगल इज आयसोसिलेस म्हणले ती, बरोबर का. ट्रायंगल इज इक्विलॅटरल और ट्रायंगल इज आयसोसिलेस. तर पूर्ण वाक्य लिहितो, ट्रायंगल इज आयसोसिलेस. कोण आयसोसिलेस आहे म्हणत आहेत, ट्रायंगल बद्दलच बोलतात ते, बरोबर. ट्रायंगल इज आयसोसिलेस. तर याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं करणार, सिम्बॉलिकली कसं लिहिणार ह्याला. पहिला स्टेटमेंट आणि दुसरा स्टेटमेंट कशाने जोडले बेटा, हा स्टेटमेंट आणि हा स्टेटमेंट कशाने जोडले, ऑरने जोडले. आणि ऑरचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असा 20 आहे. बेटा तिसरं बोला. लेट काय दिलंय, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. पी काय म्हणायचं, द अँगल इज राईट अँगल आणि क्यू कुणाला म्हणायचा, क्यू कुणाला म्हणायचं, द अँगल इज ऑफ 90 डिग्री, बरोबर. याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं लिहिणार, पी हा सिंपल स्टेटमेंट आहे, क्यू हा सिंपल स्टेटमेंट आहे. ह्याला कशाने जोडलंय, इफ अँड ओनली इफ. याला आपण कसं रिप्रेझेंट करतो, डबल साइडेड एरो.
झालं पुढचं बघा, फोर्थ वन. लेट. दोन स्टेटमेंट काय सांगा इकडे. अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऑब्ट्यूस. ठीक आहे. पण इथे लिहिताना हे बेटा सिंपल स्टेटमेंट्स इथे लिहित असताना पॉझिटिव्ह फॉर्ममध्येच लिहायचे. ते कसे लिहायचे? पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये. इथं नायदर अॅक्यूट लिहिले तर इथं लिहिताना कसं लिहायचं? अँगल इज अॅक्यूट लिहायचं. काय लिहायचं? अँगल इज अॅक्यूट. आणि क्यू काय लिहायचं? अँगल इज ऑब्ट्यूस. आणि सिम्बॉलिकली त्याला कसं लिहितो बघा. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन या ऍक्च्युअल सेंटेन्सचं करायचं. ऍक्च्युअल सेंटेन्सचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं करणार बघा. पी म्हणजे काय आहे? अँगल इज अॅक्यूट. पण इथं सेंटेन्समध्ये काय? अँगल इज नायदर अॅक्यूट म्हणजे नॉट अॅक्यूट म्हणलं ते. नॉट अॅक्यूटला कसं लिहायचं? निगेशन पी लिहायचं. काय लिहायचं? निगेशन पी. निगेशन पी याचा अर्थ काय? अँगल इज नॉट अॅक्यूट होतं याचा. क्यू स्टेटमेंट आपण कुणाला म्हणले? अँगल इज ऑब्ट्यूस. बरोबर का? क्यू म्हणजे काय आहे? अँगल इज ऑब्ट्यूस. पण इकडे काय म्हणलंय? अँगल इज नॉर ऑब्ट्यूस. नॉट ऑब्ट्यूस म्हणले. इथे सुद्धा काय करावं लागेल? निगेशन. बरोबर का? आणि हे कशाने जोडले? दोन अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऑब्ट्यूस म्हणजे हे कशाने जोडलेले? अँडने जोडलेले. कशाने जोडलेले? अँडने जोडलेल्या. दोन्ही अँगल बद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं. बरोबर? अँडने जोडलेलं. बरोबर. आता हे शॉर्टमध्ये लिहिलेलं सेंटेन्स ह्याला जर डिटेलमध्ये लिहायचं असेल या सेंटेन्सला ह्याचा अर्थ असंच ठेवून डिटेलमध्ये जर लिहायचं असेल अँगल इज नायदर अॅक्यूट अँड इट इज नायदर ऑब्ट्यूस असं त्याचा अर्थ होतो. बरोबर का? पण शॉर्टमध्ये असं लिहितील. आता इथं अँड शब्द नाही आहे तुम्ही म्हणसाल नाही तर अँड कसं काय यूज केले? दोन अँगल हे बेटा त्या अँगल बद्दल दोन इन्फॉर्मेशन दिलेले आहे. काय दिलेलं आहे? अँगल बद्दल पहिली इन्फॉर्मेशन काय दिलंय? अँगल इज नायदर अॅक्यूट अँड अँगल इज नायदर ऑब्ट्यूस. दोन इन्फॉर्मेशन दिलेले. दोन इन्फॉर्मेशन अँडने जोडलेल्या. इथं दिसत नसलं तरी दोन इन्फॉर्मेशन एकाच अँगल बद्दल लिहिलं का हे? त्याच्यानंतर फिफ्थ वन बघा. इफ ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल्ड ॲट बी देन मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. आन्सर फिफ्थ. लेट. हे बेटा पी कोणाला म्हणणार आता? पी कोणाला म्हणणार? इफ ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल एबीसी इफ लिहायचं नाही हा इकडे. ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल्ड ट्रायंगल. ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ॲट बी म्हणल्या. राईट अँगल ॲट बी तसं ते राईट अँगल ॲट बी. क्यू काय म्हणलंय? दुसरी इन्फॉर्मेशन काय? देन मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90. मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90. हे दोन इन्फॉर्मेशन आहे. पहिल्या स्टेटमेंटला पी म्हणतो, दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू म्हणतो. ह्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं करणार? पी आणि क्यू ह्याला कशाने जोडलंय? इफ देनने जोडलेलं आहे. इफ देनला आपण हा सिम्बॉल यूज करतो. कंडिशनल हा स्टेटमेंट हा सिम्बॉल आपण यूज करतो ॲरो. ठीक आहे. त्याच्यानंतर सिक्स्थ वन बघा. लेट पी. पहिलं स्टेटमेंट काय? हिमा दास विन्स गोल्ड मेडल. हिमा दास विन्स गोल्ड मेडल. आणि दुसरं इन्फॉर्मेशन काय? दुसरं स्टेटमेंट काय? इफ शी रन्स फास्ट. तर काय लिहू शकतो? हिमा दास रन्स फास्ट. हिमा दास रन्स फास्ट. तर या दोन सिंपल स्टेटमेंटला हे बेटा या दोन सिंपल स्टेटमेंटला कशाने जोडलंय? इफ अँड ओनली इफ. त्याचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं आहे? बोथ साइडेड आर. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन त्या कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असतं.
झालं बेटा. सिक्स्थ वन, सेवन्थ वन, लेट पी. कोणाला पी म्हणायचं? एक्स इज. आता नॉट म्हणलंय, नॉट लिहिलं तरी चालेल, नॉट नाही लिहिलं तरी चालेल ना. एक्स इज इरॅशनल नंबर, इरॅशनल नंबर. क्यू. एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटीजर. एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटीजर. आता ह्याला दुसऱ्या फॉर्ममध्ये पण लिहू शकता, म्हणजे आपला आन्सर चुकीचा नाही आहे. म्हणजे तुमचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मध्ये नेगेशन पी आपलं येणार आहे. पण त्यांनी पी ला डिफाईन करतानाच एक्स इज नॉट इरॅशनल नंबर म्हणलं, तर तिथं फक्त पी येणार आहे. सांगतो तुला. आपल्या या हे बेटा, या सिंपल स्टेटमेंटला आपण पी म्हणलंय, या सिंपल स्टेटमेंटला क्यू म्हणलंय. याप्रमाणे ऍक्च्युअल स्टेटमेंटचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं असणार आहे बघा. कसं लिहू शकतो सिम्बॉलिकली? तिथं काय म्हणलंय? एक्स इज नॉट अ इरॅशनल नंबर. आपण पी कुणाला म्हणलंय? एक्स इज अ इरॅशनल नंबर. नॉट पाहिजे तर आपल्याला काय लावावं लागेल? नेगेशन पी. बरोबर. आणि क्यू आपण कुणाला म्हणलंय? एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटीजर. इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटीजर, तर क्यू. आणि दोघांना कशाने जोडलंय? एक्स इज इरॅशनल नंबर बट इट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटीजर. बट म्हणजे काय? हे बेटा, बट म्हणजे काय? परत एकदा, बट म्हणजे अँडच. बट म्हणजे काय? अँडच. आता तुमच्या कॉलेजमध्ये किंवा दुसरीकडे पी अँड क्यू लिहिलं असेल, आपण निगेशन पी अँड क्यू लिहिले का नाही? काही ठिकाणी उत्तर पी अँड क्यू तुम्हाला दिसेल. मग आपलं चुकलेलं आहे का? नाही. आपण पी कुणाला म्हणलंय? एक्स इज अ इरॅशनल नंबर. जर इथं पी एक्स इज नॉट अ इरॅशनल नंबर आपण म्हणलं असतं, तर इथं फक्त पी आलं असतं. ठीक आहे, हे बरोबर आहे. झालं का बेटा? हो. बेटा नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. प्रत्येक स्टेटमेंटचा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. बरोबर. बेटा ट्रूथ व्हॅल्यू लिहित असताना पहिल्यांदा हा दिलेला कंपाऊंड स्टेटमेंट जो आहे त्याचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन लिहायचं. बरोबर का? त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं आणि त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. तर दोन स्टेप्स असणार आहेत. क्वेश्चन थर्ड मधला फर्स्ट वन बघा. 4 इज ऑड ऑर 1 इज प्राईम. त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं करणार? पहिल्यांदा लेट पी. पी कुणाला बनणार? 4 इज ऑड. आणि नंतर क्यू कुणाला बनणार? 1 इज प्राईम. आणि त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं लिहिणार? पी क्यू हे दोन सिंपल स्टेटमेंटला कशाने जोडलंय? ऑर ने जोडलंय. ऑर म्हणजे हा बी. चेक करूया. हे बेटा, या पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय बघा. 4 इज ऑड, हे ट्रू आहे का फॉल्स आहे? ऑड म्हणजे काय? जे 2च्या टेबलमध्ये येत नाही त्याला ऑड म्हणायचं. 2च्या टेबलमध्ये येणाऱ्या नंबरला इव्हन नंबर म्हणायचा. 2, 4, 6, 8, 10. आणि 2च्या टेबलमध्ये येणारे सगळे नंबर्स काय असतात? इव्हन नंबर असतात. 2च्या टेबलमध्ये येत नाही 1, 3, 5, 7 हे सगळे काय आहेत? ऑड नंबर आहेत. तर हा ऑड आहे का? ऑड नाही, इव्हन आहे हा. म्हणजे सांगितलेलं फॉल्स आहे. हे काय आहे? फॉल्स. ऑर क्यू काय बघा. 1 इज प्राईम. हे बेटा, काल तुम्हाला सांगितलं प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर. जे कुणाच्याच टेबलमध्ये येत नाही त्याला प्राईम नंबर म्हणायचं. कुणाच्या तरी टेबलमध्ये येते त्याला काय म्हणायचं? कंपोजिट नंबर म्हणायचं. 2 हा प्राईम नंबर आहे. 3 प्राईम नंबर आहे. 4 कंपोजिट नंबर आहे. 4 कुणाच्या तरी टेबलमध्ये येतो, 2च्या टेबलमध्ये येतो. 6 2च्या टेबलमध्ये येतो, 3च्या टेबलमध्ये येतो. 8 2च्या टेबलमध्ये येतो, 4च्या टेबलमध्ये येतो. बरोबर का? तर कंपोजिट झालं 8. 1 हे बेटा 1 प्राईम पण नाहीये, कंपोजिट पण नाहीये. 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. हे 8 स्टँडर्ड पासून तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सेंटेन्स आहे. बरोबर का? 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. याला प्राईम पण कन्सिडर करायचं नाही, कंपोजिट पण कन्सिडर करायचं. बरोबर का? हे स्पेशल आहे. 1 काय आहे? 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. तर 1 इज प्राईम म्हणलं का नाही, ते पण फॉल्स आहे. ते पण काय आहे? फॉल्स आहे. आणि ऑरचा रूल काय? बेटा ऑरचा रूल काय? बोथ फॉल्स तर फॉल्स. तर हा स्टेटमेंट काय असणार आहे? फॉल्स असणार. बरोबर का? ओव्हरऑल स्टेटमेंट तो कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे? फॉल्स.
झालं बेटा. सेकंड क्वेश्चन. लेट. आता इथं पण दोन स्टेटमेंट्स आहेत बघा. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. पी कोणाला म्हणणार? 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आणि क्यू कोणाला म्हणणार? 46 इज अ प्राईम नंबर. 46 इज अ प्राईम नंबर. ठीक आहे. या कंपाऊंड स्टेटमेंटला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट कर. पी आणि क्यू याला कसं जोडलेलं आहे? अँडने जोडलेलं आहे. तर इकडे अँड लिहितो. पी स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे चेक करू. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. हा कोणाचा तरी परफेक्ट स्क्वेअर आहे का? 8 चा स्क्वेअर 64 परफेक्ट स्क्वेअर आहे, बरोबर का? एखादा नंबर कोणाचा तरी स्क्वेअर असेल, तर त्याला काय म्हणायचं? परफेक्ट स्क्वेअर. 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. का बरं परफेक्ट स्क्वेअर आहे? कारण 2 चा स्क्वेअर 4 येतो. 9 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, कारण तो 3 चा स्क्वेअर आहे. 3 चा स्क्वेअर किती येतो? 9. तर 9 ला म्हणायचं परफेक्ट स्क्वेअर. 16 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, कारण काय? 4 चा स्क्वेअर 16 येतो, बरोबर का? तर हे पहिलं स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. दुसरं 46 इज अ प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे जे कुणाच्याच टेबलमध्ये येत नाही. हे तर 2 च्या टेबलमध्ये येते. 223 चा, बरोबर का? 2 च्या टेबलमध्ये येते की. तर हा 23 च्या टेबलमध्ये पण येते. 23 2 चा, बरोबर का? तर हा प्राईम नंबर नाहीये, हा फॉल्स आहे. आणि अँडचा रूल आपल्याला माहिती आहे. अँडचा रूल काय आहे? बोथ ट्रू तर ट्रू, नाहीतर काय? फॉल्स. तर तुमचा कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स. झालं बेटा. दिला का? तिसरं. लेट. दोन सिंपल स्टेटमेंट्स काय बघा. 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 93. ही कुणाला म्हणणार? 5 इज अ प्राईम नंबर. 5 इज अ प्राईम नंबर, बरोबर का? आणि दुसरा स्टेटमेंट काय? 7 डिवाइड्स 94. 7 डिवाइड्स 94. तर या कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन लिहूया. पी आणि क्यू या दोन सिंपल स्टेटमेंट्सला कसं जोडलेलं आहे? अँडने जोडलेलं आहे, बरोबर का? तर दोघांच्या मध्ये लिहितो अँड. यांची ट्रूथ व्हॅल्यू बघतो. पहिला स्टेटमेंट ट्रू आहे का? 5 इज अ प्राईम नंबर. तो प्राईम नंबर आहे, ट्रू आहे. दुसरा 7 डिवाइड्स 94. ए बेटा 94 7 ने डिवाइड होतो का? 94 7 ने डिवाइड होतो का? ठीक आहे बघा. 94 हा 7 ने डिवाइड होतो का? 7 1 जा 7. 24 7 च्या टेबलमध्ये येत नाही, बरोबर का? 24 7 च्या टेबलमध्ये येत नाही. 94 7 ने डिवाइड होत नाही. तर इथं काय लिहायचं? हा 7 डिवाइड्स 94 हे फॉल्स आहे. आणि अँडचा रूल काय? बोथ ट्रू तर ट्रू, नाहीतर फॉल्स. झालं बेटा. फोर्थ वन बघा. इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. तर पी स्टेटमेंट एकच स्टेटमेंट दिलंय. लिहित असताना इथं पॉझिटिव्ह लिहायचा, बरोबर का? इट इज नॉट ट्रू म्हणलंय, तर इथं काय लिहायचं? इट इज ट्रू. काय लिहायचं? इट इज ट्रू. नॉट हा शब्द लिहायचा. इट इज ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. या स्टेटमेंटला पी नाव देतो. तर ऍक्च्युअल जो स्टेटमेंट आहे आपला, त्याचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसा असणार आहे? ऍक्च्युअल स्टेटमेंटचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. ऍक्च्युअल स्टेटमेंटमध्ये तर नॉट हा शब्द आहे.
बरोबर का? म्हणजे ह्याचा निगेशन लिहावं लागेल. निगेशन ऑफ पी. बरोबर. या स्टेटमेंटला आपण पी नाव दिलं. पण ऍक्च्युअल स्टेटमेंटमध्ये इथे नॉट आहे. इट इज नॉट ट्रू. तर पीचा निगेशन लिहावं लागेल. बरोबर का? निगेशन ऑफ पी. आणि हे बेटा, पी स्टेटमेंट काय आहे? इट इज ट्रू दॅट फाय मायनस 3i इज अ रिअल नंबर. फाय मायनस 3i हा रिअल नंबर आहे का? रिअल नंबर नाही. हा तर कंपोजिट नंबर आहे. कसला नंबर आहे? हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. कसला नंबर आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. रिअल नंबर नाही, कॉम्प्लेक्स नंबर. येतं का लक्षात? तर हा फॉल्स आहे. आणि निगेशन ऑफ फॉल्स काय असणार? निगेशन ऑफ फॉल्स म्हणजे ट्रू असणार. पी हा स्टेटमेंट आपण लिहिलेला पी स्टेटमेंट हा ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे. कारण 5 - 3 हा रिअल नंबर नाही आहे. 10th स्टँडर्ड पर्यंत आपण स्टडीज केला नव्हता हा नंबर. 10th स्टँडर्ड पर्यंत हा नंबर जर बघितला नसेल तर तो काय असणार आहे? इमॅजिनरी नंबर असणार आहे, कॉम्प्लेक्स नंबर असणार. रिअल नंबर नाही आहे. तर त्या स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू टी आहे. झालं बेटा. त्याच्यानंतर मग फिफ्थ वन. लेट पी. पी कोणाला म्हणायचं? इफ 3 × 5 3 × 5 इज इक्वल टू 8. आणि क्यू कोणाला म्हणायचं? दुसरी इन्फॉर्मेशन काय दिली आहे? 3 + 5 इज इक्वल टू 50. ठीक आहे. दिलेला सेंटेन्स सिम्बॉलिकली कसा लिहिला? पी आणि क्यू याला कशाने जोडलेलं आहे? बेटा पी आणि क्यूला कशाने जोडलं? इफ देने जोडूया. तर ॲरोनी आपण काय करायचं? रिप्रेझेंट करायचं. इफ पी देन क्यू. ठीक आहे. हा जो पी स्टेटमेंट आहे हा ट्रू आहे का? 3 × 5 किती येत आहे? 15. इथं तर 8 लिहिलंय म्हणजे हा लिहिलेला स्टेटमेंट फॉल्स आहे, चुकीचं आहे. क्यू स्टेटमेंट काय बघा, 3 + 5 किती होतं? 8. आणि हे लिहिलंय 15. हे पण फॉल्स आहे. आणि ह्याचा रूल काय? एक बेटा इफ देनचा रूल काय आहे? फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर काय असतो? फॉल्स असतो. फर्स्ट ट्रू देन फॉल्स आहे का? नाही. फर्स्ट ट्रू देन फॉल्स असेल तर फॉल्स असतो, नाहीतर ट्रू असतो. तर दिलेला कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. लिहिलं ना? 6th क्वेश्चन बघा. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्लू. लेट पहिल्या इन्फॉर्मेशनला, पहिल्या स्टेटमेंटला पी म्हणतो. आणि पहिली इन्फॉर्मेशन काय? पहिलं स्टेटमेंट काय आहे? मिल्क इज व्हाईट. आणि क्यू काय आहे? स्काय इज ब्ल्यू. स्काय इज ब्ल्यू. ठीक आहे. त्या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. पी आणि क्यूला कसं जोडलेलं आहे? पी आणि क्यूला कसं जोडलंय? इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल साइडेड एरो असा त्याचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. पी हा स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? मिल्क इज व्हाईट. मिल्क व्हाईटच असतो. ट्रू. क्यू स्काय इज ब्ल्यू. स्काय ब्ल्यूच असतो. ट्रू. बरोबर. आणि ए बेटा हे इफचा रूल काय आहे? इफ अँड ओनली इफचा रूल काय आहे? बोथ सेम तर ट्रू. बोथ सेम तर ट्रू. तर तुमचा कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे? झालं ना बेटा. 7th क्वेश्चन बघा, लास्ट. 24 इज अ कंपोजिट नंबर और 17 इज अ प्राइम नंबर. पहिला जो स्टेटमेंट आहे त्याला पी म्हणतो. पहिला स्टेटमेंट काय आहे? 24 इज अ कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर. 24 इज अ कंपोजिट नंबर. आणि दुसरा स्टेटमेंट काय? 17 इज अ प्राइम नंबर. 17 इज अ प्राइम नंबर. या कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन.
या स्टेटमेंटला कसं लिहू शकतो? पी आणि क्यूला कसं जोडलेलं आहे? ऑरने जोडलेलं. पी स्टेटमेंट ट्रू आहे का? 24 इज अ कंपोजिट नंबर, म्हणजे कोणाच्या तरी टेबलमध्ये येतो. 24 2च्या टेबलमध्ये येतो, 3च्या टेबलमध्ये येतो, 4च्या टेबलमध्ये येतो, 6च्या, 8च्या, 12च्या, बरोबर का? म्हणजे हा कंपोजिट नंबर आहे. तर पी स्टेटमेंट ट्रू आहे. 17 इज अ प्राईम नंबर. 17 कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही का? कुणाच्याच टेबलमध्ये येते. 17 खरंच प्राईम नंबर आहे. तर हा पण ट्रू आहे. 17 प्राईम नंबर आहे. ऑरचा रूल काय आहे? बोथ फॉल्स तर फॉल्स, नाहीतर तर दिलेला कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू आहे. बरोबर, लिहिलं तुम्ही? त्याच्यानंतर ना फोर्थ क्वेश्चन बघा. फोर्थ क्वेश्चन काय बघा. इफ द स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू, आर एस आर फॉल्स, देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. ठीक आहे. आता कंपाऊंड स्टेटमेंट न देता त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दिले आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू विचारली आपल्याला. क्वेश्चन 4 मध्ये काय म्हणलंय? पी आणि क्यू काय आहे? हे ट्रू आहे. आणि आर आणि एस काय आहे? आर आणि एस हे फॉल्स आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? ट्रूथ व्हॅल्यू विचारली. पी ऑर क्यू अँड आर याची ट्रूथ व्हॅल्यू विचारली. तर फाइंड आउट करूया आपण. दिस इज इक्विव्हॅलंट टू, असे 3 लाईन म्हणजे काय? इक्विव्हॅलंट टू. दिस स्टेटमेंट इज इक्विव्हॅलंट टू. पी स्टेटमेंट काय आहे? ट्रू. क्यू स्टेटमेंट काय आहे? तो पण ट्रू आहे. आर स्टेटमेंट काय आहे? फॉल्स. तर पहिल्यांदा ब्रॅकेट मधलं सॉल्व्ह करतो. बेटा अँडचा रूल काय आहे? बोथ ट्रू तर ट्रू, नाहीतर फॉल्स. त्याच्यानंतर याला सॉल्व्ह करतो. ऑरचा रूल काय आहे? बोथ फॉल्स तर फॉल्स, नाहीतर. ठीक आहे. तर पहिल्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. सेकंड वन बघा. बेटा सेकंड वन काय आहे? इफ पी देन क्यू और इफ आर देन एस. ठीक आहे. इज इक्विव्हॅलंट टू. बेटा पी स्टेटमेंट त्यांनी काय म्हणलंय? ट्रू म्हणून सांगितलं. पी स्टेटमेंट ट्रू आहे. क्यू स्टेटमेंट, पी आणि क्यू ट्रू आहे, हे दोन्ही ट्रू आहे. आर स्टेटमेंट फॉल्स आहे. एस स्टेटमेंट सुद्धा फॉल्स आहे. या ब्रॅकेट मधलं पण सॉल्व्ह करतो आणि या ब्रॅकेट मधलं पण सॉल्व्ह करतो. बेटा इफ देनचा रूल काय आहे? फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स, नाहीतर. इफ देनचा रूल काय? फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स, नाहीतर. तर ऑरचा रूल काय आहे? बोथ फॉल्स तर फॉल्स, नाहीतर. येते का लक्षात? येते बेटा? झालं का? थर्ड वन बघा. लिहिलं का? थर्ड वन. Q and R or negation P and S. This is equivalent to Q स्टेटमेंट. P आणि Q स्टेटमेंट काय दिले? ट्रू. R आणि S स्टेटमेंट फॉल्स दिले. बेटा P स्टेटमेंट ट्रू दिलंय, तर नेगेशन ऑफ P काय असणार आहे? फॉल्स असणार. बरोबर का? हे दोन स्टेटमध्ये केले तरी चालेल, एका स्टेटमध्ये केले तरी चालेल. P स्टेटमेंट ट्रू आहे, तर नेगेशन ऑफ ट्रू काय असणार आहे? फॉल्स. अँड S, P आणि Q ट्रू आहे, R आणि S फॉल्स आहे. अँडचा रूल काय? बोथ ट्रू तर ट्रू, नाहीतर फॉल्स. अँडचा रूल काय आहे? बोथ ट्रू तर ट्रू, नाहीतर फॉल्स. आणि ऑरचा रूल काय आहे? बोथ फॉल्स तर फॉल्स. लिहिलं? फोर्थ वन बघा. P implies Q and negation R.
दिस इज इक्विव्हॅलंट टू पी स्टेटमेंट ट्रू आहे, क्यू स्टेटमेंट पी आणि क्यू ट्रू आहे, तर क्यू पण ट्रू आहे. अँड आर आणि एस फॉल्स आहे. आर फॉल्स आहे तर निगेशन ऑफ आर काय असणार आहे? ट्रू असणार. बरोबर. इफ देनचा रूल काय? फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स, नाहीतर अँडचा रूल काय? बोथ ट्रू तर घेते का लक्षात? झालं बेटा. फिफ्थ क्वेश्चन. negation of R double implies P implies negation of Q is equivalent. ए बेटा R आणि S फॉल्स आहे तर निगेशन ऑफ फॉल्स काय असणार आहे? ट्रू. P आणि Q स्टेटमेंट ट्रू आहे, हे ट्रू लिहितो. P आणि Q ट्रू आहेत तर निगेशन ऑफ ट्रू काय असणार आहे? फॉल्स. पहिला ब्रॅकेट मधलं सॉल्व्ह करतो. डबल इम्प्लिकेशनचा रूल काय आहे? बोथ सेम तर ट्रू. आणि इम्प्लाइजचा रूल काय आहे? फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स. झालं बेटा. त्याच्यानंतर ना सिक्स्थ वन पण negation of P and negation of Q and R. त्याच्यानंतर ना और खाली लिहितो पुढचा ब्रॅकेट Q and R और P and R. बरोबर लिहिलो का बघ. दिस इज इक्विव्हॅलंट टू. हे बेटा P आणि Q ट्रू आहेत तर निगेशन ऑफ ट्रू काय असणार आहे? फॉल्स. P आणि Q ट्रू आहेत तर निगेशन ऑफ ट्रू काय असणार आहे? फॉल्स. R आणि S फॉल्स आहेत तर इकडे फॉल्स लिहितो. और P आणि Q ट्रू आहेत तर हे ट्रू. R आणि S फॉल्स आहेत तर हे फॉल्स. P ट्रू आहे, R फॉल्स आहे. तर पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. हा F तसाच हा फॉल्स. अँड हे बेटा अँडचा रूल काय? बोथ ट्रू तर ट्रू नाहीतर फॉल्स. हा दुसरा ब्रॅकेट बघा. बोथ ट्रू तर ट्रू, बरोबर काय? अँडचा रूल काय? बोथ ट्रू तर ट्रू. बोथ ट्रू आहे का? नाही, नाहीतर काय असणार आहे? फॉल्स. बोथ ट्रू तर ट्रू नाहीतर फॉल्स. और अँडचा परत रूल काय? बोथ ट्रू तर ट्रू नाहीतर फॉल्स. हे बेटा परत एकदा अँडचा रूल काय आहे? बोथ ट्रू तर ट्रू नाहीतर फॉल्स. इथे हे बेटा बोथ फॉल्स तर फॉल्स. ऑरचा रूल काय? बोथ फॉल्स तर फॉल्स. ऑरचा परत रूल काय आहे? बोथ फॉल्स तर फॉल्स. तर ओव्हरऑल कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे? फॉल्स. झालं बेटा. झालं का? लिहिलं का? सेव्हन्थ वन बघ. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय आहे? निगेशन ऑफ P अँड Q अँड निगेशन ऑफ R. और दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे? Q implies P implies negation S or R. दिस इज इक्विव्हॅलंट टू. हे बेटा P स्टेटमेंट ट्रू आहे तर निगेशन ऑफ P काय असणार आहे? निगेशन ऑफ ट्रू काय असणार आहे? फॉल्स. अँड
क्यू का आहे, पी आणि क्यू ट्रू आहे, तर हे पण ट्रू. अँड आर स्टेटमेंट फॉल्स आहे, तर निगेशन ऑफ आर ट्रू असणार. दुसरा ब्रॅकेट बघूया. पी आणि क्यू ट्रू आहेत, तर क्यू ट्रू, पी पण ट्रू आहे. आर आणि एस फॉल्स आहे, तर निगेशन ऑफ फॉल्स काय असणार आहे, ट्रू. आर आणि एस फॉल्स आहे. दिस इज इक्वेलेंट टू. पहिला ब्रॅकेट बघा. अँडचा रूल काय, बोथ ट्रू तर ट्रू, नाहीतर फॉल्स. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इम्प्लाइजचा रूल काय, फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स, नाहीतर इम्प्लाइज. ऑरचा रूल काय आहे, बोथ फॉल्स तर फॉल्स, नाहीतर ट्रू. परत हा पहिला ब्रॅकेट. अँडचा रूल काय, बोथ ट्रू तर ट्रू, नाहीतर फॉल्स. इफ देनचा रूल काय आहे, फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स आहे, नाहीतर. आणि शेवटी ऑरचा रूल काय आहे, बोथ फॉल्स तर फॉल्स, नाहीतर. लिहिला बेटा, लास्ट वन बघा, एक वन झालं का, एक वन. negation of negation P and R or S implies negation Q, double implies P and R. बरोबर ना, क्वेश्चन बरोबर लिहिलो का. दिस इज इक्वेलेंट टू. हा बाहेरचा निगेशन तसाच राहू दे. पी स्टेटमेंट ट्रू आहे, तर निगेशन ऑफ ट्रू काय येणार, फॉल्स. आर स्टेटमेंट फॉल्स आहे, एस स्टेटमेंट फॉल्स आहे. क्यू स्टेटमेंट पी आणि क्यू ट्रू आहेत, तर निगेशन ऑफ ट्रू काय असणार आहे, फॉल्स. हा डबल इम्प्लाइज तसाच. पी स्टेटमेंट काय आहे, ट्रू. आर स्टेटमेंट फॉल्स आहे. हा निगेशन साइन तसंच असू दे. अँडचा रूल काय, बोथ ट्रू तर ट्रू, नाहीतर फॉल्स. हा ऑर साइन तसाच. इफ देनचा रूल काय, फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स, नाहीतर. हे डबल इम्प्लाइज हा ब्रॅकेट. अँडचा रूल काय आहे, हे बेटा अँडचा रूल काय, बोथ ट्रू तर ट्रू, नाहीतर फॉल्स. इथे लिहितो फॉल्स. आता या निगेशननी आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे, ते न करता पहिल्यांदा याला सॉल्व्ह करतो. हे बेटा ऑरचा रूल काय, ऑरचा रूल काय आहे, बोथ फॉल्स तर फॉल्स, नाहीतर ट्रू. तर निगेशन ऑफ ट्रू करायचं आहे. निगेशन ऑफ ट्रू काय तो, फॉल्स. आणि डबल इम्प्लिकेशनचा रूल काय आहे, बोथ सेम तर बोथ सेम तर. हे बेटा एक्सरसाइज 1.1 मध्ये लास्ट क्वेश्चन बघायचं ना आपल्याला. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. स्टेटमेंटचा निगेशन लिहायचं आहे. निगेशन म्हणजे निगेटिव्ह वर्जन. बरोबर. त्याच्यामध्ये तो जर पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर त्याच्यामध्ये नॉट जोडायचं आहे. काय जोडायचं आहे, नॉट जोडायचं. ठीक आहे. आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये जर नॉट असेल तर तो नॉट रिमूव्ह करायचा, पॉझिटिव्ह करायचा. ठीक आहे. तर फर्स्ट वन बघा त्याच्यात. क्वेश्चन 5 मधला फर्स्ट वन बघा. फर्स्ट वन त्याचा आन्सर, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. ठीक आहे. याचं निगेशन लिहायचं आहे. आता त्याचा अर्थ बरोबर व्हायला लागलाय, चुकीचं व्हायला लागलंय, ते जास्त विचार करायचं. फक्त आपल्याला स्टेटमेंटला निगेट करायचंय, एवढं विचार करायचं. तर लिहायचं कसं, तिरुपती तिरुपती एक मिनिट, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. सेकंड वन बघा, 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. आता त्या सेंटेन्समध्येच नॉट आहे, तर त्याचा नॉट रिमूव्ह करायचा. त्या स्टेटमेंटचं निगेशन कसं लिहायचं, त्याचा नॉट रिमूव्ह करायचा. तर कसं लिहिणार, 3 इज अ रूट ऑफ 3 is a root of the equation. Equation काय इक्वेशन, x square
प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0. तर स्टेटमेंटचं निगेशन लिहितोय म्हणजे काय करते, पॉझिटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह करायचं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं. तिसरं बघा बेटा, तिसरं बघ, तिसरं स्टेटमेंट काय, √2 इज अ रॅशनल नंबर. √2 काय म्हणलंय, रॅशनल नंबर आहे. त्याचं निगेशन कसं लिहायचं, त्याच्यामध्ये नॉट जोडायचं. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. फोर्थ वन बघ, फोर्थ वन काय, पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटागॉन. तर त्याचा निगेशन कसं लिहायचं, पॉलिगॉन ABCDE is not a pentagon. कदाचित लिहिलेला सेंटेन्स चुकीचा असेल, पण ते मॅटर करत नाही. आपल्याला काय करायला सांगितलं, निगेशन द्यायला सांगितलं. नॉट असेल तर नॉट रिमूव्ह करायचं, पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर नॉट जोडायचं. बरोबर, येते बेटा लक्षात, लिहिले का, संपलं का प्रॅक्टिस सेट वन. अजून एक फिफ्थ वन आहे, हा फिफ्थ वन एक झालं नाही. फिफ्थ वन काय बघा, 7+3 इज ग्रेटर दॅन 5. बरोबर का, 7+3 काय म्हणलंय, 7+3 इज ग्रेटर दॅन 5. 7+3 10 होत आहे, 10 मोठा आहे 5 पेक्षा, असं त्यांनी म्हणलंय. त्याचं निगेशन कसं लिहिणार आपण, 7+3 इज नॉट ग्रेटर दॅन 5 लिहायचं. ग्रेटर दॅन 5 ला कट केलं तर नॉट ग्रेटर दॅन 5.